नाम तुझे बर्वेगा शंकरा, 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 नाम तुझे बर्वेगा। हिस्ट्री ऑफ देवगड सिरीज। नमस्कार मित्रांनो, देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा दाभोळ येथील पोखरबाग गणपती मंदिरमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, हिस्ट्री ऑफ देवगडच्या सिरीजच्या 7व्या पार्टमध्ये तुम्हाला आज आपण सिद्धिविनायक गणपती मंदिर दाखवणार आहोत। आणि पांडवकालीन हे मंदिर आहे आणि शिवकालीन खाली पिंडी आहे जी हजारो वर्ष पाण्यामध्ये होती। त्यानंतर 1-2 वर्षानंतर ती पाण्यातून बाहेर काढण्यात आली। आणि हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा। चला तर जाऊया थेट मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेऊ श्रींचं पहिलं, नंतर खाली जी पंचमुखी शिवपिंडी आहे तेही तुम्हाला दाखवतो आणि त्याचंही दर्शन घेऊ। चला। सर्वप्रथम आपण गणपतीचं दर्शन घेऊ। तर मित्रांनो, दर्शन घ्या तुम्ही गणपतीचं। सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी बघा तुम्ही जे आपण म्हणत होतो शिव मंदिर आहे खाली, जे पाण्याच्या बाजूलाच ते हे मंदिर आहे। मला वरून दाखवण्याचा प्रयत्न करतो। नाम तुझे बर्वेगा शंकरा, नाम तुझे बर्वेगा शंकरा, नाम तुझे बर्वेगा शंकरा, नाम तुझे बर्वेगा शंकरा, नाम तुझे बर्वेगा शंकरा। तर मित्रांनो, दर्शन झालं आपल्या गणपती मंदिराचं। तर त्याबरोबर इथे खाली यायला पायऱ्या आहेत, त्या पायऱ्याने आपण खाली या आणि त्यानंतर तुम्हाला इथे बरेच देवदेवतांचे दर्शन होऊ शकतं। सर्वप्रथम इथे या ठिकाणी दत्त महाराजांचे, नंतर गजानन महाराज, त्यानंतर गगनगिरी महाराज आणि गदाधारी म्हणजेच आपला श्री बजरंगबली यांचंही दर्शन इथे पाहायला भेटेल तुम्हाला। आणि ज्या नावाने हे प्रसिद्ध आहे ते पोखर, हे बघा दगडामध्ये पोखरलेलं आहे म्हणून पोखरबाव असं नाव पडलं आहे। बघा इथे मासे बघा भरपूर आहेत, पूर्ण दगडी आहे, बघू शकता। ही पंचमुखी शिवपिंडी हजारो वर्ष पाण्याखाली होती, म्हणून याची स्थापना पाण्याजवळ केली गेली। या शिवपिंडीचे वैशिष्ट्य याला एक मुख कूर्म, दुसरे वराह, तिसरे
अर्धचंद्र म्हणजे चंद्रकोर, चौथे वर्तुळ आणि पाचवे मध्यभागी एक पिंडी म्हणून याला पंचमुखी शिवपिंडी म्हणतात. स्वरूपात तुम्हाला पाहायला भेटेल. आणि हा आजूबाजूचा परिसर त्याच्या आणि ही मित्रांनो शिवपिंडी आहे पाण्याच्या बाजूलाच भेटलेली आहे. म्हणजे 1000 वर्ष पाण्यामध्ये होती. त्यानंतर ती पाण्याच्याच ठिकाणी मंदिराची स्थापना करून ह्या ठिकाणी मंदिर बांधून ठेवण्यात आली आहे. चला तर थेट जाऊया त्या जी शिवपिंडी आहे म्हणजे पंचमुखी, आणि त्या पंचमुखी शिवपिंडीचं दर्शन घेऊ. आणि हे मंदिर कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा. आणि मित्रांनो हा सतत वाहणारा ओढा आहे. पावसामध्ये ते रुद्ररूप पाहायला भेटतं. आणि हे समोर गायमुख आहे. आणि या गायमुखासमोर एक पाण्यात एक पिंडी आहे. हे समोर दिसते तुम्हाला. आणि पिंडीमध्ये पाणी जास्त असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आपल्याला आतमधली पिंडी जी असते. आता हे मित्रांनो मंदिर आहे, शिव मंदिर, पंचमुखी शिव मंदिर. या मंदिरामध्ये आपण आता प्रवेश केला आहे. सर्वप्रथम इथे तुम्हाला नंदी महाराज पाहायला भेटतील. ते प्रत्येक शिव मंदिरमध्ये असतात विराजमान शिवशंकराच्या समोर. हे बघा, ही आहे पंचमुखी शिवपिंडी. बघून घ्या मित्रांनो. या मंदिराबद्दल असं सांगितलं जातं की गणपतीचे पुजारी श्रीधर राऊत दाभोळे यांना स्वप्नात दृष्टांत पडले की गणपतीच्या पायथ्याशी पांडवकालीन विहीर आहे. त्या विहिरीच्या पाण्यातून एक माणूस शिवपिंडी वर आणतो आणि हातात देतो. पुजारी राऊत यांना पडलेल्या स्वप्नात दृष्टांतानंतर त्या पिंडीचा शोध 2 वर्ष चालू होता. त्यानंतर जेव्हा गणपतीच्या मंदिराच्या पायथ्याचे काम चालू होते तेव्हा पाण्यात दगड फोडले जात होते. बरेच दगड फोडले गेले. एक दगड शिल्लक होता. तो दगड म्हणजेच पंचमुखी आकाराचा आणि त्यात गोलाकार वर्तुळ. ते दगड म्हणजेच पंचमुखी शिवलिंगाचे 1000 वर्ष पाण्याखाली होते. तर मित्रांनो ह्या पंचमुखी ओंकारेश्वर हे शिवपिंडीला पंचमुखी का बोलतात ते तुम्हाला पुढे चित्राच्या स्वरूपात तुम्हाला पाहायला भेटेल. आणि हा व्हिडिओ कुठे स्किप नका, संपूर्ण व्हिडिओ बघा.
तर मित्रांनो आपल्यासमोर आपला मित्र आहे तेजस राणे आणि याचं चॅनल आहे मोटर व्लॉगर्स तेज. आणि आता मुंबई गोवाचे जे राईड करून शूट वगैरे घेतो आहे. तेजस काय सांगेल तुम्ही राईडबद्दल? मी पूर्ण जवळजवळ आता माझी 1,500 किलोमीटरची राईड झाली आतापर्यंत मुंबईपासून. मी मुंबई गोकर्णा मुर्डेश्वर वगैरे करून आलो आणि आता गोव्यावरून आता जस्ट इथे आलो भेटायला ओमकारला. कुणकेश्वर वगैरे करून आता भोकरबागला आलो. तर मी बऱ्याच वेळापासून त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आपण व्हर्च्युअली कॉन्टॅक्टमध्ये आहे पण आज प्रत्यक्ष भेटलो आहे आणि भावा म्हणजे माझ्या बोलून एका मेसेजवरती आला तो इकडे. सो थँक्स टू ओमकार. आणि तर तुम्हाला देवगडामधले कोणते पण चांगले व्हिडिओज म्हणजे जेवढं इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे मला ह्याच्या चॅनलवर भेटून जाईल. सो ह्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटलं तर मला पण चॅनलला सबस्क्राईब करा. माझं चॅनल आहे मोटो व्लॉगर तेज. इंस्टाग्रामवर पण तुम्हाला सेम प्रोफाईल मिळेल. ओके थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आपला 7वा पार्ट हिस्ट्री ऑफ देवगडचा 7वा पार्ट कसं झालं नक्की कॉमेंट करा. आणि तुमच्या गावचे किंवा ग्रामदेवचे व्हिडिओ करायचे असतील तर नक्की कॉमेंट करून लिहा आणि तुमच्या देवीचं पण नाव लिहा आणि ठिकाण कुठलं असेल ते सांगा. आम्ही नक्की व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. आणि प्रत्येक आठवड्याला ही सिरीज आपली हिस्ट्री ऑफ देवगडची सिरीजचा पार्ट येत राहील. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये.